नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने पीक विमा योजनेसाठी DBTचं बटन दाबलं आहे. होय मित्रांनो, आता तुमच्या खात्यात थेट 25,000 रुपयांची रक्कम जमा होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजच पैसे मिळणार आहेत. तर राज्य सरकारने कालच DBTचं बटन दाबलं असून आजपासून म्हणजे सोमवार दिनांक दुपारी 12 नंतर पैशाचं वाटप होणार आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दिसायला 24 ते 48 तास लागू शकतात, त्यामुळे अजिबात चिंता करू नका. पण लक्षात ठेवा, ह्यावेळी सरकारने पीक विमा योजनेचा हप्ता 2 टप्प्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांची शेतकऱ्यांना आजच रक्कम मिळणार आहे. हे आहेत ते 14 जिल्हे जिथे आजपासून पैसे जमा होणार नाहीत. तर ते जिल्हे आहेत संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, नाशिक, सोलापूर, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, बीड, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला. तर ह्या जिल्ह्यातील आणि त्यातील 64 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज दुपारनंतर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 15 दिवसानंतर पैसे मिळणार आहेत, त्यामुळे संयम ठेवा. तर मित्रांनो, ज्यांनी फॉर्म ID तयार केलेली नाही त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर फॉर्म ID लगेच तयार करा आणि अपडेट करा, नाहीतर एकही रुपया मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आजचा सोमवार तुमच्यासाठी आनंदाचा ठरणार आहे. जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यामध्ये असेल तर 12 नंतर तुमच्या बँक खात्यात पैसा दिसायला सुरुवात होईल. कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव नक्कीच लिहा. आम्ही सांगू की तुम्हाला आजच लाभ मिळणार का? तर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी.